मंडळी, रोज रोज जिंदगीमध्ये कशाला हवा रोना धोना. हसण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक गोड बहाणा, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को-पावर्ड बाय डेटॉल. मंडळी, भाषा निर्माण होण्याचं एक कारण गॉसिप सुद्धा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मानवाला गॉसिपिंग करायचं होतं म्हणून त्यांनी भाषा निर्माण केली असं म्हणतात. बघा, एवढं महत्त्व आहे गॉसिपिंगला. आज या गॉसिपवरून इथं राडा घालायला येत आहेत कल्याणची चुलबुली, शिवाली परब, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा, अशी एकमेव विशाखा. ताई, ओ ताई, काय आहे? अहो ते सिरियली काय बघताय? त्याच्यापेक्षा जास्त ड्रामा तर आपल्या एरियामध्ये चालू आहे. लगेच थांब, लगेच थांब. मला ना अजिबात इंटरेस्ट नाहीये या सगळ्या फालतू गोष्टी ऐकण्यात. शांत राहा, लगेच थांब, आपलं काम कर जा. ठीक आहे, मला काय बाबा. काय ग, काय चालू आहे रे? त्यो नाही का, त्यो बाजूच्या बिल्डिंग मधला त्यो वॉचमन नाही का, नाईट शिफ्टला असतो. बबलू बबलू त्याचं एक मिनिट बंद करून टाकते. त्यो आहे ना, त्यो त्याच्याच बिल्डिंग मधला कामवालीला घेऊन पळून गेला ना. सांगते म्हणजे काय? कुठे कुठली कामवाली? कोणाची? ती नाही का, पाठक बाई आहे ना. पाठक, उंच त्यांच्या कामवालीला पळून घेऊन गेलाय. बापरे, हे पण तिचं तर लग्न झालं होतं ना. आता हातात हात घालून पळून गेली ना त्याच्या बरोबर. जाऊ दे भलं हो त्यांचं. आपल्याला काय करायचंय? जाऊ दे, त्यांचे ते केले, आपल्याला काय करायचंय? मला ना या सगळ्या गोष्टींची ना अजिबात सवय नाहीये. त्यांचं ते बघतील ना, आपल्याला काय करायचंय? कोण कुठे जातं, काय करतं, कधीपासून होतं का लफडं त्यांचं? आता का प्रश्न पडला तुम्हाला? कधीपासून होतं? 12 महिने झाले. बापरे, वर्षभर कळलंच नाही ग. काय कराल? कळलंच नाही. आणि काय करायचे माहितीये का? यो आहे ना, असा पाणी सोडायला गच्चीवर जायचा आणि मी माग गच्चीवर भेटायला जायची. ती नाही का भाजी घ्यायला खाली यायची. बस हे तुझ्या लव्ह स्टोरी सुरू नको करू. ऐका, कथा लावू नको आता. बस कळलं मला, त्यांचं अफेअर होतं, ते गेले पळवून, कळलं मला. जा, काम आटप, नाही तर भिंगरी सारखी घरभर हिंडशील, कामाच्या नावाने बोम आणि चाराच्या ठोकाला निघशील. हसते काय? कौतुक नाही करते तुझं? काम कर. तसं नाही, म्हणजे मला पण सवय नाही बरं का ताई तसली. म्हणजे इकडचं तिकडे मी कधीच केलं नाही आजपर्यंत. म्हणजे तुम्ही आपलं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर आपलं काम करायचं आणि गपचूप निघून जायचं. काय काम करता चोर. मग ताई, कालची पार्टी कशी झाली? एकदम मस्त. काल म्हणे 12 वडापाव दाबले तुम्ही. खूप टेस्टी होते ग. कळलंच ते पटापट. एक मिनिट, तुला कसं कळलं? कसं कळलं? म्हणजे ना, काल मी निकमताईंकडे गेलते ना. अच्छा, ती बोलली काय? ताई त्या बोलल्या नाही, कोणी मुद्दाम बोललेला नाही. म्हणजे ते बोलता बोलून गेल्या, मुद्दाम नाही बोलल्या बरं का. काय बोलली? त्या म्हणल्या की बाई विशाखा आहे ना, तिनं 13 वडापाव दाबले तिच्याकडून. आता 12 म्हणालीस ना, लगेच 13 झाले. 12 वडापाव दाबले तिच्याकडून. 3 जणांचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायला पाहिजे होतं बाबा. अलगच बाई ही आगाऊ. तिने मुद्दामच सांगितलं हे ना. येऊ दे तिला, आता बघते मी तिला. नाही, एक मिनिट, मी 9च खाल्ले वडापाव, तिनं 7 खाल्ले. त्याबद्दल काय बोलली? बोलली माझं बरोबर, लोकांचं सांगायचं, स्वतःच ठेवायचं झाकून. तरी येऊ दे आता तिला. नाही, तरीच म्हणलं कोण एखादा माणूस 12 वडापाव खाईल का कधी? खणार आहे 12 वडापाव. काही बोलते नाही, पण तुमची मैत्रीण बोलली ना म्हणून मला वाईट वाटलं नव्हतं गे असं वागेल. होय ना. तिच्यासाठी ना अख्खी सोसायटी तिच्या विरोधात उभी असते, मी तिच्या मागे उभी असते. ती बघ माझ्याबद्दल वाटेल ते बघितलं किती बोलते. झालतं का माझं? काय उपयोग आहे असल्या मैत्रिणी? एवढं बोलून थांबली नाही ना बाई, पुढे पण बोलत होती तुमच्याबद्दल. काय बोलली? जाऊ दे ना ताई, कशाला मला काम ठेवते मी करते. काम खोळंबतील बाई, दुसऱ्या घरी जायचंय मला. ते काम मला सांग, काय बोलली? बस. ऐक, बसतो बाई. काय बोलली? ऐक ना, सांग आता, तुला माझी शपथ आहे, पटकन बोल. अहो ताई, हे बघा, एक तर मी लहानपणापासून इकडचं तिकडं कधी केलेलं नाही, तुम्हाला सांगून ठेवते. नाही म्हणजे माझ्या नवऱ्यासमोर पण मी गपगुमान असते. माझा नवरा बोलतो बाई कवडी गुणाची बायली आहे माझी. काय बोलली सांग. म्हणजे
त्या बोलल्या की विशा काय ना ती भिशीत पण चिटिंग करीते. भिशीत कशी चिटिंग करता येईल? डोक्यावर पडली किती? तेच तर मी पण बोलले तर मला म्हणाल्या बाई चिठ्ठीवर ना काहीतरी असं खाना खुना करून ठेवती आणि चिठ्ठी काढायला कोण तर ती पवारनीची पोरगी मग तिला आधीच सांगून ठेवलेलं असतं की कोणती चिठ्ठी काढायची. त्या चिठ्ठीसाठी एवढं प्लॅनिंग करेन मी. ती 7 वर्षाची पिंकी तिला सांगणार ए बाई खूण असलेली चिठ्ठी उचल, मग ती उचलणार इतकं सोपं वाटलं? तेच तर. त्या मंद असतात ना या बायका. पुढच्याच तूच भिशी कर म्हणा बघते मी तिला. आणि मला म्हणाल्या ताई की आहे ना भिशीचे पैसे घेतात ना त्याच्या पार्ट्या करतात त्या. आणि म्हणजे मी पार्टी करीन नाही तर काय पण करीन. ही कोण होय, सांगणारी? तेच. माझी भिशी आहे ना, मी काही करेन. हिला काय, हिचं काय जात आहे? तेच तर. आणि वर म्हणाली बाई पार्टी करतात खा खा खातात नि बघा आता कशी बदकासारखी झाली मी बदक नाही. मला बदक पण आता तू आता तिला येऊ दे बघते मी नाही, तिला. म्हणजे- ही मोठी स्वतःच बघ काय झालंय ओरांगुटांग. हो ना. येऊ दे ताई, तुम्ही बदक ना- बोलते मला. एवढा- नाही, बरं झालं तू मला बोललीस. होय. नाही तुझ्यामुळे ना तिचा खरा चेहरा मला कळला. थँक्यू. पण ताई हे बघा मला काही भांडणं नाही लावायची उन्हामध्ये. लहानपणापासून कधी इकडचं तिकडं केलेलं नाही आम्ही. नाही म्हणजे तुम्ही आपल्या आहे ना माझ्या वाटतं म्हणून तुम्हाला सांगितलं ताई मी. तुम्ही तर निकम ताई सारखं नाहीये. त्या तर मला उरलेली चाय देता पण तुम्ही तुझ्यासाठी वेगळा करते की नाही? मग करते की नाही? बिस्कुट देता खारी देता म्हणजे काय असेल ते देता. कधीतरी शिळ पक्क दिलंय. होय, होय. दानत लागते ग ह्यांच्यासारखी नाही. हे हिमटे आहेत 1 नंबरचे. होय, होय, आणि ताई. दुसऱ्याला बोलते बदक. स्वतःच बघ काय झाले ते. जाऊ दे ना ताई पण तुमच्याकडे बघितलं ना आणि ते गाणं ऐकलं की मला तुमचीच आठवण येते. काय? जाऊ दे ना तुम्ही आमच्या ना म्हणून तुम्हाला सगळं सांगितलं नाही तर मी कधीच इकडचं तिकडं केलं नाही तुम्हाला पण सांगू ठेवत्या. ते समोर आली ना मध टपकत ग. होय ना? आणि माझ्या माघारी बघ कशी गटार गंगा वाहतीये. होय ना? भेटू देतीयास. नाही. नाही तिला बघितलं तर नाव नाही बदलणार मी माझं. थांब. पण ताई ऐका ना म्हणजे पण ताई ऐका काळजी करू नको. मी कोणालाही सांगणार नाही पण तू हे बारीक बारीक गोष्टी मला कळवत जा. होय 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 हा, मला कळवत जा. आले 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 मला सांगत जा. आले. अगं बघ तू अजून इथेच आहेस? निकम ताई होय मी आवरते आणि येते की तुमच्या घरी. हा. पाणी आणू? नको 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 हा. आल्याचं काम. काय ग झालं का जेवण? छे, मला कुठली भूक लागायला? 12 वडे खाल्लेत ना रात्री पार्टीत. आम्हाला कशी भूक लागणार? काय मग बाकी सगळं बरं ना? मस्त मजेत. मला काही चिंता. दर महिन्याला माझीच भिशी लागते. मला कसली चिंता? भिशी लागली की झालं. पार्ट्या करायला आम्ही मोकळे. आम्हाला कसली चिंता? मज्जा. मज्जेत ना सगळं. तुला काय बोललीस? मी कशाला बोलू मी काम करते की माझं. अगं काय ग विशाखे? एक मिनिट. विशाखे नाही अजिबात नाही. काही प्रिय माणसं मला विशाखे म्हणतात बाकी कोणी म्हणायचं नाही. आणि तू तर अजिबातच नाही प्लीज. अचानक एवढं वरवरच काय काही प्रॉब्लेम? बरी आहेस ना? मी बरी आहे. मला काय झालंय? मी बाई बदक काहीतरी गिळायचं गावभर हिंडायचं क्वॅक 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 करत नाही का? मला काय झालंय? मस्त. काय मला काय लागतच नाही. ताई माझं काम झालंय मी येते बरं का? ऐका ना माझं काम झालंय. तू इथंच सांग. अहो पण माझं काम झालंय ना. तिला काय जाब विचारतेस? मला विचार ना. मी सांगते ना. माझ्या तोंडावर विचार ना. काय हा? झालं? एवढं घाबरतेस तर मग बोलतेस कशाला मागावून? बोलायचं नाही ना माघारी. समोर बोलायचं. 1 मिनिट. एक तर मी माघारी बोलत नाही आणि मी तुला घाबरत नाही. कळलं ना? नाही आता ना होऊन जाऊ दे. समोर होऊन जाऊ दे. तू शांत बस. मारू नको तिला. मारायचं नाही अजिबात. हा मी बोले. हा बोल. तुला एवढी मिरची लागली मी तुझ्याबद्दल बोलते. बोलत नाहीस? नाही मी. तू माझ्याबद्दल काय बोललीस? काय बोललीस? काय बोलली? आता आठवत नाही वाटतं तुला. नाही काय बोलले सांग ना. नाही आम्हाला पण सगळं कळतं. काय गुट्टा कळतं? नाही काय काय मी काय बोलली? मी सांगते आता आता माझं ऐकून घे. झालं ना तुला बोलून? आता माझं बोल. सोसायटीतल्या बायकांना काय सांगतेस ग? सगळ्यांना गोळा करून काय सांगतेस? नवऱ्याच्या जीवावर सेक्रेटरी झालीये ही. मी? कोण बोललं तुला? कोण बोललं तुला? मला सगळं कळतं. अजून काय बोलत होतीस त्यांना? तू बोलली? मी कुठं बोलले? मी काय असं ऐकलं नाही तर बोलायला काय मी काय बोलत नाही. मी सांगते ना तू काय काय बोललीस ती. लोकांना दारवा वाटतो हिचा नवरा म्हणून हिला वोट दिलं. 2 रुपयासाठी भाजीवाली सोबत घासाघीस करणारी ओरांगुटांग हिला काय जमतंय?
यात लपवण्यासारखं काय? हे तो सगळ्या दुनियेला माहितीये. काय मी ओरांगुटांग येते? नाही, अरे बापरे, हे मला माहिती नाही. हे नवय माझ्यासाठी ओरांगुटांग. बापरे, हे माहिती नाही मला. आय डोंट नो दिस. तुला माहित नाही तरी तू बोललीस. मी कधी बोलले? मी कधी बोलले? कधी बोललीस? तू मला बदक म्हणतेस ते? तू मला बदक म्हणतेस ते? मी कधी बोलले? खोटाटी दादांत खोटं बोलते ही बाई. मी नाही खोटं बोलत आहे म्हशे, मला सगळं ए, कळतं. प्राणी गोळा करू नकोस, मी तुला पटका पटकासारखी सांगते. चालते, सगळं कळतं मला. बाहेर व्हायचं, माझ्या घराच्या बाहेर. नाही बाहेर का? बाहेर व्हायचं. जळतेस का तू माझ्यावर? जळतेस. शी प्लीज. ओ शी प्लीज. आणि काय ग लोकांना तू काय सांगितलंस? काय? मी पूजेमधले पैसे खाल्ले. प्रूफ आहे? आहे काय आहे माझ्याकडे पुरावा आहे. काय पुरावा आहे? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय? तू प्रसादाचा पातेलभर शिरा घरी नेलास की नाही? नेलास की नाही? नेलास की नाही, मला वाटलं Proof आहे होतं. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज वर आहे. दाखवू करू सिद्ध? मी नेलास की नाही? पातेलभर शिरा नेलास की नाही? मी बोल मान्य आहे बघ. मान्य नेला मी. हे बघ, नेला. नेला, नेला. मी पण तेच बोलले होते नेला. पण तेवढंच सांगितलं की बाई नेला, बाकी काय बोलले नाही. होय. नाही पैशासाठी नाही गेला. पूजेला शिरा कमी पडेल म्हणून मी आधीच एक्स्ट्राचा बाजूला काढून ठेवला होता. होय होय. पण मग पूजेला पुरला, मग तो माझ्याकडेच राहिला. मग मी तो फ्रीज मध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना वाटला. वाटला ना, स्वतःच्याच मैत्रिणींना वाटून टाकला. हो की नाही? तुझ्याकडे नाही आला? आला माझ्याकडे आला. मग द्रोणातून एवढा शिरा आला. आला ना? पण बाकीच्यांकडे डिश भर गेला. त्याचं काय? गेला की नाही डिश भर? कोणाकडे डिश भर? आम्हाला कळतं. मला कळलं. मला कळलं. कोणाकडे गेला डिश? बोल ना. हा पण बोल. गेला ना डिश भर? होय गेला ना. हा म्हणजे काय? तुम्ही मला डिशीतून द्यायला की नाही दिला. शिरा? हा तर मला वाटलं की तुम्ही सगळ्यांनाच डिशीतून दिला असेल, पण मला आत्ता कळलं बरं का. मला आत्ता कळलं की ताईनं तुम्ही ड्रोनातून दिला होता एवढंसा आणि शिरा. मला का द्रोणातून दिला? पण यो- बाकी सगळ्यांना डिश मध्ये होय. दिला गेला, मला का द्रोणात मिळाला? अगं सगळ्यांना द्रोणातूनच दिला. हिला फक्त डिश मधून दिला होता, होय कारण ना. हिच्याकडे ते लहान लेकरू आहे म्हणून. अच्छा. आणि तू कशाला ग? तुला मिळाला तर तू खायचं आणि जायचंच ना. होय, मी लावा लावा कशाला करतेस? मी कुठं लावला? मला वाटलं बाई मला दिला तर मग सगळ्यांना पण नाही, दिला बरोबर आहे. असेल. बाकी एक काय मिनिट. नाही ताई. आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये मी पातेला घेऊन जाताना दिसले ना. होय. किती मजल्यावर किती द्रोण दिले ते नाही दिसले. राहू दे काय? राहू दे. नाही ना, काढ ना आता प्रूफ काढ. मी काढूच शकते. काढ ना, proof माझी काढ. नजर चौफेर असते. आपल्या बिल्डिंग मध्ये कोण काय करतं ना त्यावर सगळं लक्ष असतं माझं. हा सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये झाकायचं असतं ना तुला. राहू दे ग. फेरीवाल्यांकडनं हप्ता वसूल करतो तुझा नवरा. त्याचं काय सांग? ताई मी जाते. माझं ए, काम थांब, झालंय. फेरीवाल्यांकडनं हप्ता घेतो तुझा नवरा. तो हिशोबात असतो. ते खिशातच जातात पैसे. एक मिनिट, हे काय नवीन आहे? नवीन नाही. आपल्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये काय ठरले? काय ठरलंय? फेरीवाल्यास येण्यास सक्त मनाई आहे. आहे की नाही? तरी सुद्धा फेरीवाला आत कसा येतो सांग ना आता. काय सांगू? 1000 रुपये तुझ्याकडे दिले ना. सांग ना आता. बोल. केळीवाल्या केळीवाल्या भैयाने 1000 रुपये तुला दिले ना. सांग ना मग. सांग सांग आता सांग. काय सांगू काय? काय काय त्या केळीवाल्याने काय सांगितलं? अरे मला सांगितलं ते सांग ना. सांग. हा आठवलं. हा, हा. हा, काय सांगितलं? त्या दिवशी नाही का मी तुमच्याकडे काम करायला येत होते, हा? तर खाली केळीवाला बाबा भेटला मला. तर मला विचारलं त्यानं की बाई तुम्ही निकम ताईंकडे चाललाय का, तर हे 1000 रुपये त्यांच्या नवऱ्याला द्या. तर आता बाबा केळीवाल्यानं 1000 रुपये निकम दादांना द्यायला सांगितलं, तर तसला काहीतरी व्यवहार असेल ना. असणार. म्हणून मला वाटलं, बाकी काय नाही. बाकी मी कधीच इकडचं तिकडं करत नाही. हा. तू जरा मंद आहेस का? तसला व्यवहार म्हणजे कसला व्यवहार? त्याने तुला सांगितलं हे हप्त्याचे 1000 रुपये नेऊन दे त्यांना? नाही. मग कशाला शानपणा करतेस तू? मूर्ख बाई. अगे बाई, त्या केळेवाल्याची गाडी म्युन्सिपाल्टीवाले घेऊन गेले होते आणि तोडली. त्याने माझ्या नवऱ्याकडनं 5000 रुपये घेतले होते गाडी बांधायला. तो देतो तो हप्त्याने 1000 रुपये. काय माहिती खरं काय आणि खोटं काय? तुमचं तुम्हालाच माहिती. असं कसं खरं? एवढं खरं सांगते तरी खोटं वाटतंय का तुला? राहू दे ग, राहू दे. तुझा सगळा बनावटी चेहरा माझ्या लक्षात आलेला आहे. मला लोक सांगूस तू. माझं बनावटी चेहरा? मला माहिती आहे सगळं. आणि आम्हाला कोणाकडनं पैसे घ्यायची काही गरज नाही. आमच्याकडे लय आहे मोठी. हो माहिती ते कसे लय साठलेत ते. नको सांगूस तुम्हाला. तुझ्यासारखे नाही. दुसऱ्यांच्या फॅमिली पार्टी मध्ये जाऊन 12 वडापाव खातो आणि ढेकरा देतो. माझ्या ढेकरा काढायचे ना. तू 7 खाल्लेस ते सांग ना. मी 7च मी खाल्ले, तू लोकांना 12 12 खाल्ले कशाला सांगतेस? मी खाल्लेस 9च ना? खाल्ले होते. तू 7 खाल्ले होतेस ते सांग ना. माझ्यापेक्षा 2 जास्त खाल्लेस ना. जा एकदाची निघ. माझं काम झालंय. मी निघते. पण माझं काम झालंय. मी काय करू? थांबून. थांब ना. अच्छा, तुझं काम सगळं झालंय आता लाव्या लाव्या करून. लाव्या कसलं लाव्या
कशाला इथे चोंबडेगिरी करतेस ग बाय. हा, माझं तिच्याकडे तिचं माझ्याकडे करतेस नाही हो ताई मी कधी केलंच नाही असं. माझं काय सांगितलं तुझ्याकडे? सांगते ना तुला काय ग मागच्या महिन्यात तुझ्या नवऱ्याच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशन साठी तुला पैसे कोणी दिले तुम्ही दिले होते. किती दिले 10,000 अगं परवा माझ्याकडनं 10,000 घेतले ना होय. नवऱ्याचं अपेंडिक्स ऑपरेशन सांगून. मग अगं परवा घेतले. होय काय झालं यांच्याकडनं घेतले होते ना ते डाव्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला ना तुमच्याकडनं घेतलं होतं ते उजव्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला. अगं ए त्या काय किडनी आहेत का 2-2 असायला अपेंडिक्स एकच असतं मूर्ख बापरे होय शपथ. मग डॉक्टरांनी फसवलं आम्हाला बाबू. डॉक्टरच म्हणले आम्हाला की बाई तुमच्या ह्यांच्या पोटात आहे ना 2-2 अपेंडिक्स आहेत त्याचं ऑपरेशन करावं लागल. नको डॉक्टरना बदनाम करू नको. एक काम कर नाही, एक ताई. काम कर खरं सिद्ध करायचंय ना तुला. एक काम कर तुझ्या नवऱ्याला बोलव इथे. हा. हा 2दा ऑपरेशन केलं म्हणजे 2 ठिकाणी कापलं असेल. हा. दिसतील ना आपल्याला खुणा. बोलव नवऱ्याला. बोलव त्या डॉक्टरला पण बोलव जा फोन बोलव. पण नाही ना 2 ठिकाणी कापलंच नाही ना त्यांना एकाच ठिकाणी कापलं आणि हात घालून दोन्हीकडे उजव्या साईडला हात घालून डाव्याकडचा हात घालून काढलं. काय वाटतेस हे बोलते ग? ती खोटं बोलतेस तू. हे आमच्यात लावायला करण्याचं काम करते. हे काम करते गल्लीत तू. हा एक नंबरची खोटारडी इकडनं काय लाज वाटत नाही तुला आणि विशाखे तुला माहितीये ना काय तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तुझ्या बेडरूम मध्ये किचन मध्ये छोटे छोटे व्हिडिओ करते तो नाही का ड्रायव्हर आपला सखाराम त्याला शूट करायला बोलवते ही काय करते हे काय करते ही? एक मिनिट मी मला दाखवते कसं तुला. माहिती नाही. तो कसा आहे तो घरात तसलं काय कर हे बघ हे बघ हिचा चॅनल पण आहे कामचू कामवाली म्हणून अगं हे माझं किचन आहे. होय होय ताई. अगं तू माझ्या पलंगावर उड्या काय मारतेस? लाज वाटते तुला? अगं हे काय हे? नाही ताई बापरे लाईक्स बघ केवढे आहेत. फॉलोअर्स बघ किती आहे तिचे अरे, एवढे तर अकाउंटला पैसे पण देत माझ्या. बापरे. काय हे घेतलंस? हे काय आहे? ताई याचा अर्थ काय? ताई मी खूप काम करते ना. हा, ही काम आहे तुझी. नाही ताई तर माझी मैत्रीण म्हणली की बाई तुला आराम मिळावा डोक्याला रिलॅक्सेशन मिळावं म्हणून मी ते आपले हे करत असते छोट्या छोट्या किल्पा म्हणून आपल्या थोड्या बनवल्या ताई या गरीब थोडे 78 आहेत ग 78. या थोडे ही कामं करतेस तू. थोडं हिंमत कशी झाली हिचं काय अगं, करू? खोटारडीच आहे ती तसंच करते सगळ्यांच्या घरात खोटं नाही बोलत फक्त थोडेसे बनवले. अगं, पान फेडलेस ग तुझ्याकडे किल्ली देऊन जाते मी. ही थेर करतेस तू. नाहीतर ही काय? थेर. जाऊ दे ग विशाखे तुला पण माहिती नाही तुझ्या मागे ही काय करते तुझ्या घरात. माझ्या मागे काय करते तुझा नवरा कुठे दारू लपवतो हे तुझ्यापेक्षा जास्त हिला माहितीये. आणि हे तुला कसं कळलं हिनं सांगितलं की ताई मी रोज रात्री थोडी थोडी दारू न बाटलीतली घेऊन जाते नवऱ्यासाठी. हा आणि दारू ऐवजी पाणी भरून ठेवते बाटल्यांमध्ये असं बोलली ही. काय ग हे शिवाली ताई काय बोललं आता बघ 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 ऍक्टिंग सुरू झाली बघ तिची. मगरमच्छ के आसू बघ. हा? इकडे ये, ये, ताई ये, ये, ताई ये, ये. नवरा आहे ना खूप आजारी असतो ताई तर डॉक्टर म्हणले की बाई त्याला दवा दारू करत जा. अच्छा पण मी आपलं थोडं थोडं नेते आणि गरम पाण्यातून देते कारण सर्दी असते ना त्याला. दुसऱ्याच्या बाटल्यांमधली दारू चोरायला लाज वाटत नाही तुला चोरली नाही बस आजारी असतो. थांब तुझं आता ना इकडचं कामच बंद करून आ, टाक. नाही, नाही, कशी तू या सोसायटीच्या आत येते ना तेच बघते मी. नाही होत आहे असं नाही, बोल. नाही. तरी माझा नवरा म्हणत होता हल्ली माझा स्टॅमिना लय वाढलाय एक खंबा पिला तरी हलत नाही मी. नालायक किती खोटारडी असशील का तू अलगद भवाने आमच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतला नाहीतर काय आपल्यामध्ये भांडणं लावली हिने. तू संपली आता तुझं काम बंद तुला होतं. सोसायटीमध्ये पाऊल ठेवायला देणार नाही बघ तू निघ इकडनं. सगळीकडे बोर्ड लावते मी हिला काढून टाका काम. बोला तुम्ही दोघे मिळून मलाच बोला. Acting नाही. तुमच्यासाठी एवढं कर करते आणि तुम्ही मला बोलता बाई. त्या माळीबाई बरोबर बोलल्या तुमच्या विषयी मला आता काय बोलली माळीणबाई आमच्याविषयी? मी कशाला सांगू बाई मी फसवते ना तुम्हाला खोटंच वाटेल नको. रडू नको रडू नको. पाणी आणू हा गप्पा हो गप्पा. तुला सरबत आणू सरबत थोडं सरबत आणू चहा घेते थोडा. थोडा चहा. काय काय
काय मालिनबाई काय म्हणाली आमच्याबद्दल? नको बाबा, मी सांगितलं ना, नाही, मी दारू चोरते ना तुमच्या घरातले, मी नाही बोलत. चोरतेस कुठली तू? बरं झालं बाई, तू दारू घेऊन जातेस. माझा नवरा त्यानिमित्ताने कमी तरी पितो. काय काय बोलली काय माळीबाई? कशाला सांगू मी तुमच्या घरात असं व्हिडिओ बनवते, छोट्या छोट्या किल्पा बनवते, गरीब आपलं चॅनल चालू होतं ना मी. अगं असू दे, किल्ल्या तुझ्याकडे आहे ना, घर तुझंच आहे. 78 कशाला 100 कर ना, मी देते शूटिंग करू. सांग काय बोलली मालिनबाई? आता तुम्ही दोघं एवढं सांग लवकर. माळीनबाई बोलली हा, की या दोघींनीच मिळून आपल्या सोसायटीतल्या अर्ध्या खुर्च्या तोडल्या आहेत. मेली आता मी. एक मिनिट बोलव तिला. बोलवते नाही तिला, मी फोनच तिला लावते. बोलव. नाही, फोन नको. ए माळीन, थांब, थांब. ए ये ना. कशाला ताई? प्राजक्ताची फुलं. ए माळीन, ऐका ना ताई, शब्दाला शब्द लागल ना. नाही येऊ दे त्याला लागू. वा 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 वा, खूप गुदगुल्या झाल्या, खूप मज्जा आली आणि खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर स्किट सादर केल्याबद्दल. खूप मजा. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, मला असं वाटतं की कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास न ठेवता दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन आर पार करतात तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. फारच रिअलिस्टिक परफॉर्म केलं तुम्ही. आम्हाला खरंच असं वाटत होतं की एका घरी हे सगळं घडतंय. फारच अप्रतिम तिघींनी परफॉर्म केलं. शिवा, यू आर द चेरी ऑन द केक. येस येस येस. या दोघींसमोर एवढ्या ताकदीने तू उभी राहिलीस आणि स्वतःला सिद्ध केलंस याचा खूप अभिमान आहे. फार सुंदर सूर लागला होता तुझा आणि तू दिसतेस पण फार भारी. तुम्ही दोघी पण मस्त दिसताय. मस्त परफॉर्म केलं. वने मस्त, फारच छान. विशाखे फारच छान, फार सुंदर, मस्त, मजा आली. या गॉसिपिंगवर तुमचं काय म्हणणं आहे प्रसाद सर? मस्त होती कॉन्सेप्ट आणि फार मस्त फुलवली तुम्ही तिघींनी. फार एन्जॉय केलं तुम्ही तिघींनी खूप. ईमेलपेक्षा जर कोणाचा स्पीड जास्त असेल तर तो कामवाल्या मावशींचा आहे असं म्हणतो. फक्त ईमेलनी त्याच माणसाला मेसेज जातो, कामवाल्या मावशींकडनं वेगळ्या माणसाला मेसेज जातो. पण प्रत्येक घरातल्या प्रत्येक कामवाल्या मावशी अशाच असतात असं काही नाही. कित्येक खूप उत्तमही मावशा असतात. आणि त्या जे आपल्या घरासाठी करतात ते खरोखरच खूप अमूल्य आहे. म्हणजे मोजता येणार नाही आपल्याला कशात. पण आपण त्याचा वापर करतो हा विनोदासाठी करतो. सो कुठल्याही मावशींनी ते काही त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये अशी मी विनंती करतो. टिपिकल बायका उभ्या केल्यात तुम्ही. म्हणजे ज्यात तुम्ही स्वतःही हे एक्सपिरियन्स केलंच असेल. तुम्ही अनेक गॉसिप करताच आणि त्याच्याबद्दल असं होतंच. सो तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं असेलच. पण त्यामुळे फार मजा आली तिघींचा एकत्रित परफॉर्मन्स बघताना. वंडरफुल. मंडळी, प्रसिद्धीसाठी काहीही हा सध्याच्या काळाचा मंत्र झालाय आणि ह्याच मंत्राचा उपयोग करून घेण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. फिल्टर पाडा. थँक्यू साई मॅम, प्रसाद सर. आज एक गुड न्यूज आहे. नेहमी खुश असतो पण आज एक गुड न्यूज आहे. सोशल साईडवर माझे 10K फॉलोअर्स झालेले आहेत. मजा आली. हे ब्युटिफुल, तुझे किती फॉलोअर्स आहेत? 1.5 मिलियन. म्हणजे तरी किती अंदाजे? 15 लाख. 15 लाख 10. पण होतील हळूहळू माझे पण. बघू होतील ते होतील पण होतील. हा वाट बघ. बघूया. रेडी आहे ना? हो 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 हो. हा हॅलो हॅलो. नमस्कार 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 नमस्कार. सर गौरव मोरे. हा येस येस सर आम्ही खूप मोठे फॅन आहोत सर तुमचे. थँक्यू. सर मी वनिता खरात. हाय. अखिल भारतीय मावाप्रेमी संघटनेची अध्यक्ष आहे मी सर. कुठली संघटना? मावाप्रेमी संघटना सर. मी सांगते सर, मी सांगते. हा. तुम्ही निवांत मावा खावा याच्यासाठी मी संघटना सुरू केली आहे सर. आमच्या संघटनेचं स्लोगन पण आहे सर. अरे आम्ही मावा खावकर. भाऊ खाऊ. काय आहे? कुठलं स्लोगन आहे? कुठली संघटना ही? सर
मावा खाणाऱ्यांसाठी मी संघटना तयार केली सर. हो काय? काय ना, मावा खाणाऱ्यांना उठसूट कुणी काही बोलतं आणि सरकार त्यांच्या बदल्यात काहीच करत नाही सर. म्हणून मावा खाणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करायला मी संघटना तयार केली आहे सर. सर मावा आमचा आत्मा आहे सर. मावा आमच्या भावना आहेत सर. आणि सर जर का कोणी आमच्या भावना दुखवल्या तर त्याचा मावा. एकतर आम्ही कोणाच्या भांगडीत पडत नाही. हा सर, बघितलं सर, हे आमचे मावा प्रेमी बंधू भगिनी आहेत सर. एकदा का मावा तोंडात घातला ना सर, तोंडात ना एक शब्द बाहेर का येईल सर. म्हणजे अगदीच काही एकदमच महत्वाचं असेल तर एवढंच येतं सर बाहेर. छान वाटते होते ऐकताना कसं तरी वाटते मला. तरी त्यांच्या सवयींवरती प्रॉब्लेम काय आहे सर सगळ्यांना. अरे पण मला सांगा, काय कुठली संघटना ही मावा संघटना? मला अजूनही काय कळलेलं नाहीये. सर हाच तर प्रॉब्लेम आहे सर. आमची संघटना सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून माझी तळमळ आहे सर. सर मी तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आले सर. एक मिनिट म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी ह्याची जाहिरात करायची आहे? नाही, ऑफर ऐकून तर घ्या सर. काय ऑफर? काय तुम्ही आमची ऑफर स्वीकारलीत ना सर, तुम्ही रातोरात स्टार होऊन जाल सर. तुमचे फॉलोअर्स म्हणजे मिलियन बिलियन पर्यंत जातील सर आणि आम्ही पण फेमस होऊन जाऊ सर. म्हणजे मी हे सगळं केलं तर माझे फॉलोअर्स वाढतील? हो सर. मला पैसे मिळेल? हो. काय ऑफर काय तुमची? ऑफर एकदम सोपी आहे सर. काय? तुम्ही माझा अपमान करायचा आहे सर. ओके. अपमान आहे ना सर, सोशल साईटवर करायचा आहे सर. सोशल साईटवर म्हणजे कसा? मी सांगते. बघा, मावा खाणाऱ्यांवर तुम्ही एक पोस्ट टाकायची सर. ओके. मी त्यांच्या समर्थनार्थ एक कमेंट टाकणार सर. ओके. परत तुम्ही माझा अपमान करण्यासाठी एक जहरी कमेंट टाकणार सर. एकदम जहरी म्हणजे आमची संघटना पेटली पाहिजे सर. हे सगळं झालं ना, मग माझी 2-3 पोरं तुमच्या घरी येतील सर. एकदम राडा होईल, तुमच्या तोंडाला काळं फासतील, तुम्हाला मारतील सर. आणि याच्यातून आम्ही फेमस होऊ सर, बातम्या पसरतील ना सगळ्या. आणि या सगळ्यांमध्ये माझा जीव गेला तर? नाही सर, जीव कसा जाईल सर? तुमची माणसं येणार. हे सगळं खोटं असणार सर. मारणारे हे 2घच जण असणार ना सर. हे 2 आहेत. आणि तुम्ही ते स्टेजवर करताना सर, काय? म्हणजे आम्हाला वाटतं तुम्हाला खरोखर मारलंय, तुम्हाला खरोखर लागलंय, पण ते लागलेलं नसतं ना सर. हा, ते म्हणजे कसं करता सर? प्रॅक्टिस आहे ती. एकदा दाखवा ना सर. फ्रेश. हीच तर मज्जा आहे सर. Thank you. आणि सर, मार खाणाऱ्यांमध्ये तुमच्यासारखा बाप नट बघितला नाही मी अजूनपर्यंत. प्लीज सर, प्लीज आमची ऑफर स्वीकाराल सर. नाही, कसं आहे, मी याची जाहिरात नाही करू शकत. ऍक्च्युली मला मावा आवडतच नाही. मावा खाणारच मला आवडत नाही. कसं असं नका म्हणू, तुमची बदनामी नाही होणार सर. तुम्ही रातोरात स्टार व्हाल सर. नाही. ट्रेंडिंग वर याल सर. कोण हा गौरव मोरे, देश विदेशात चर्चा होतील सर. म्हटली एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही फेमस व्हाल? आम्ही बातमी देऊ ना, गौरव मोरेंनी मागितली शेवटी माफी, मावा खाऊ संघटनेचा विजय. अच्छा, म्हणजे ह्याच्यात माझीच बदनामी आहे. पण सर बदनामी कुठे होते सर? तुम्ही स्टार व्हाल ना सर. नाही, सॉरी, मी नाही. सॉरी गाईज, मी नाही करू सर. ऐका तर ऑफर सर. हे सगळं करायला ना आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये देणार आहोत. प्लीज. एवढं सगळं 2 लाख रुपये? सर पैसे लवकर दे ना सर. 1 लाख ऍडव्हान्स सर, प्लीज. ऍडव्हान्स 1 लाख रुपये? नका म्हणू सर, प्लीज. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही बोलताय म्हणून मी करतो. काय करायचं मला सांगा फक्त. सर सोपं एकदम. तुम्ही तुमचा मोबाईल काढा सर. येस, हे बघा माझा मोबाईल. आणि मावा खाणाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं, काही पोस्ट टाका सर. मावा खाणाऱ्यांबद्दल मला असं वाटतंय, मावा खाणाऱ्यांनी मावा खाऊ नये. मला अजिबात आवडत नाही, कारण ते शरीरासाठी हानिकारक आहे आणि पुढच्या पिढीला पण आपण चुकीचा संदेश देतोय. पोस्ट. ओके, डन सर, डन. आता मी याच्यावर लगेच इथेच कमेंट करते. येस. 1 मिनिट. ए गौरव मोरे शाण्या, मावा आम्ही आमच्या पैशांचा खातो, तुझ्या बापाचं काय जातंय रे? अरे किती इंटरेस्टिंग आहे. तुम्ही माझ्या बाजूला जात आणि कमेंट करताय. एकदम भारी, एकदम भारी. अजून एक पोस्ट टाकते. करा. भारी. ए गौरव मोरे, आत्ताच्या आत्ता माफी माग, नाहीतर तुझ्या तोंडात मावा खायला जागा ठेवणार नाही. एक नंबर आहे. मला आवडलं फार. गावड्या फावड्या तुझ्या तर मावा. गौरव सान्या, हिम्मत असेल ना तर ये ना समोर. आता तुझा शेवटचा दिवस. आम्ही खातो मावा, गौरवला देऊ खावडा. एक मिनिट, याने मला काय बोललं? गौरवला देऊ खवडा. आता गेला. हा सर. ए शाण्या, तू कोण आहे रे? ये ना समोर. फिल्टर पाडायचंय मी कोणाला घाबरत नाही. कमेंट केली.
नाही सर एक मिनिट काय? सर काहीतरी जहरी कमेंट करा ना सर. आता हे चालू ना आपलं हे तर आहे जहरी. सर त्याच्यातून माझा अपमान झाला पाहिजे, काहीतरी जहरी कमेंट करा. काय करू जहरी? शिव्या द्या ना, शिव्या दर. सॉरी मी शिव्या देत नाही. आय एम सॉरी, मी कुणालाच शिव्या देत नाही. तुम्ही हास्य जत्रेमध्ये जाऊन विचारा, ते सांगतील तुम्हाला. मी देतच नाही शिव्या तर. नाही सर, पण एक शिव्या घातल्याशिवाय संघटना कशी पेटेल सर? अध्यक्षाला शिव्या घालताय सर, संघटना पेट. मग मी असं बोलू का तुम्हाला? काय? मूर्ख, बावळट असं बोलू? मूर्ख आम्ही नॉर्मली बोलताना पण बोलत नाही सर, ही काय शिवी आहे का? सॉरी, मी नाही शिवी देऊ शकत. आय एम सॉरी. एक मिनिट इकडे द्या सर. एक मिनिट, काय करताय? काय काय? ए वनिता खरात, फुल्या फुल्या फुल्या, तुझ्यासारख्या फुल्या 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 बाईला मी विचारत सुद्धा नाही. काय करतो मी? माझ्या फोनवरून काय केलं सर? आता तर मज्जा येणार ना. अरे पण माझा फोन कसा घेतला? अरे हो, काय? 150 कमेंट्स आले. कमेंट्स आहेत 150 शिव्या आहेत त्या मला. नाही सर, हे आपल्या संघटनेत माणसं किती आहेत? मग 150 जण कुठले आहेत? बाहेरची लोक पण शिव्या घालतात. काही म्हणजे आता आपली संघटना मोठी होणार. अरे काय मोठी होणार, लोक मला शिव्या घालतात. हो सर, हीच तर मजा आहे ना. संघटनेच्या अध्यक्षाला शिवी घातली सर, बाहेर आता पेटणार आहे वातावरण. एक शिवी कधी कोणाला देत नाही, तुम्ही मला शिवी द्यायला लावली याच्यावरती. हीच तर मजा आहे ना सर. सर आपण सक्सेसफुल झालोय. काय successful झालोय, हो. आता पुढचा प्लॅन सोपा आहे सर. आता मी तुमच्या घरी येणार आणि लाईव्ह करणार आणि तुम्हाला जाब विचारणार सर. इतकं सोपं आहे सर. पण हे सगळं खोटं खोटं असणार. खोटं. आता ह्या ज्या तुम्ही शिव्या दिलेल्या आहेत हे कोण क्लिअर करणार? मी सांगणार ना सर. मी सुरुवात केली, मी सांगणार की बाबा आम्ही त्याला जाब विचारलाय, त्यांनी माफी मागितली, संपला विषय. ओके ना? एवढं क्लिअर आहे. हे क्लिअर करा म्हणजे लोकांमध्ये आपलं सगळं क्लिअर होऊन मी जाईल. क्लिअर करणार सर, प्रॉमिस. सर चालेल. आता आम्ही येतो. दरवाजा वाजवला की उघडा. हो. चल चल चल, लवकर लवकर. लाईव्ह कर. ए, चल. जय महाप्रेमी. तर आपला अध्यक्ष वनिताताई आता लाईव्ह आलेले आहेत. तर आपण आता जाणार आहोत गौरव महाराजकडे जाऊन. हो महाराज आपण जाऊ. चला चल लवकर. त्याला आता बघतेच मी. येस. काय रे गौरव मोरे, काय? स्वतःला काय शाना समजतो? काय झालं काय? शिव्या कोणाला घालतोस तू? कोणाला? शिव्या कोणाला घालतोस तू? मी शिवी नाही दिली. मग काय बोललास तू? मी काय बोललास? अरे बायकांना काय बोलतो तू? कोणत्या बायका? लाज नाही वाटत? घरी आया बहिणी नाही तुझ्या? मी कोणत्या बायका? बोल लवकर इकडे. एक मिनिट. शिव्या कोणाला घालतोस तू? ऐका. तू मोठा असेल सेलिब्रिटी, शिव्या कोणाला घातल्यास? माझा मी कोण आहे माहिती आहे? कोणाला शिवाय दिलेत पण मला माहिती आहे. सांगा. बोलतो खरं बायकांना. कोणाला बोललो पण मी? लाईव्ह कर. लाईव्ह चालवेल. जे बॉल एक माफी मिनिट. माग. ऐका हे सगळं नकली आहे, लक्षात ठेवा. नकली आहे. दातून खाऊ नका, नकली आहे सगळे. हो ठीक आहे. हा, यांना सांगा. सण वाजवतात यार. कोणाला शिव्या घातल्या रे तू? हा? शिव्या कोणाला घातल्या? माफी माग. माफी माग. पाया पड. ऐका, मी तुम्हाला पाया पड. भोजने थांबा. भोजने बाहेर जा. भोजने बाहेर जा. ताई तुम्हाला सोशल मीडियावर त्याने शिव्या घातल्या. फुल्या. भोजने मी आहे ना, मी बघते, मी आले ना, मी तुडवते त्यांना. तुम्ही बाहेर जा. काय तुम्ही बाहेर जा. मी तुमच्या शब्द पुढे नाही. बाहेर घेऊन जा. येतात तुम्ही बाहेर घेऊन जा. हो ताई. हा कोण होता ताई? सर सॉरी. लय डेंजर होता. पळू मारले मला. सर नाही, ते आमच्या संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते सर. कोण? हे का? हो. पण एवढे बापरे, एवढे आक्रमक. निष्ठावंत आक्रमकच असतात ना सर. मारले मला. पण आपलं ठरलं होतं खोटं. त्यांना सांगा. नाही जीव घेतील ते माझा. नाही तर ऍक्च्युली ते प्लॅनिंग मध्येच नव्हते, ते अचानक आले सर. ऍक्च्युली आम्ही 3 जण आहात ना, ते सगळं आम्ही हँडल करतो. हे यांना जर हे सगळं कळलं ना सर, तर त्यांचा विश्वास नाही बसणार ना संघटनेवर. अरे निष्ठावंतांना सर खरी परिस्थिती कळू द्यायची नसते सर. हा सर. अरे पण असे हो सर, त्यांच्या निष्ठेवर तर संघटना चालतात ना अशा.
याला सोडणार नाही. शपथ हा माझ्यातून मरत का नाही. भोजने ए बाय यांना बाहेरच ठेव. ताई सॉरी 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 ताई हा मावा लावून आला की गांजा लावून आला. सॉरी सर सॉरी चला हे तुमचे 1 लाख घ्या बाबा. जा तुम्ही गावाला. सर असं नका करू सर प्लीज. असं तुम्ही ठेवा. शेवटचं राहिलंय सर. तोंडाला फक्त असं थोडंसं काळं फासतील आणि माफी मागायची सर. सण मारलंय बाबा. नाही आता मी त्यांना अडवून ठेवते. तुम्ही प्लीज या घरात कोण ए दत्तू दत्तू लवकर ये. तोंडाला काळ. शाई पास तोंडाला. शाई पास पास बाबा पास. थोडस हा तोंडाला शाई पास. हो मोकळा एकदाचा. ही शाही अरे ही फालतू शाही आहे. ह्याचं तोंड आहे ना ह्याने रंगूया. भोजना नाही नाही ताई तुम्ही आहेत म्हणून आम्ही चौकात उभं राहून ताट मानेला मावा खाऊ शकतो आणि तुम्हाला ह्याच्या तोंडाला नाही. ताईंना मूर्ख बोललास. काय लावलं रे? ताईला शिवाय दिल्यास ना. काय लावलं तू? ऑइल पेंट आहे. अरे मर ना. आता आयुष्यभर काळ्या तोड घेऊन फिर. कुठेतरी जाऊन इकडे ऐक. ही ताई हीच मला बोली सगळं खोटं खोटं करायचं आहे तू लिह म्हणून. त्याचे मला 1 लाख रुपये दिले. मारीन पुकायकच. ही बोलली मला हे दोघं मला खोटं खोटं मारणार. तोंडाला ऑइल पेंट लावलं माझ्या. एवढं मारलंय माझ्या घरात येऊन. ताई भोजने तुम्हाला वाटतं मी असं काही करेन? दत्तू करेन असं म्हणजे हा ताईंवर आरोप लावतोय. भोजने भोजने नाही भोजने शपथ हा माझ्यातून मरत का नाही. सॉरी सर हात द्या सर. सर हात द्या. सर सर उठा ना सर. उठा ना सर. सॉरी सर सॉरी सर. सर बाप जन्मी मला कोणी एवढं मारलं नाही सर. याचं मी काय केलंय? मला काय एवढं तुमच्यामुळे सगळं झालंय. तर सर मी तरी अरे बापरे सर तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्याला समजावायच्या भानगडीत पडू नका. पण मी त्याला काय बोललोच नाही. हो सर ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना किती सांगितलं त्यांचा नेता त्यांना फसवतोय तरी त्यांना पटत नाही सर. मग त्यांना सांगा काय ते असं का वागतात त्यांना सगळं समजून सांगा. सर हे सगळं कळलं असतं तर ते कार्यकर्ते निष्ठावंत असते का सर? अरे यार सर हे सगळे निष्ठावंत अनुयायी हे सगळे असेच असतात सर. हे संपतात त्यांच्या पिढ्या संपतात तरी त्यांना कळत नाही त्यांच्या नेत्याने त्यांना फसवलंय सर. सर हे सगळे असे असतात ना म्हणून त्यांच्यामुळे आम्ही नेते बनू शकतो. आम्ही वाढतो वागतो वाटेल ते करतो सर.
त्यामुळे त्यांना समजावायच्या भानगडीत पडू नका सर. कळलं सर? सर आता एक शेवटचं माफीचा व्हिडिओ राहिला. आता मला ताकद नाही, त्याची इच्छा पूर्ण करा. टाका मला माझ्या घरात मारून. फक्त माफीचा व्हिडिओ राहिला, बाकी सगळं होईल सर. आणू नका. चला दत्तू लवकर ये. ताईने बोलवलं. दत्तू पटकन लाईव्ह करून टाक. लाईव्ह करून टाक सर. लाईव्ह करतोय. लाईव्ह. तर मित्रांनो आपल्या संघटनेचे अध्यक्ष आपल्या ताई वनिताताई यांना अपशब्द बोलणाऱ्या आणि आपल्या संघटनेच्या मावा खाणाऱ्या लोकांना चुकीच्या बोलणाऱ्या या गौरव मोरेला इथे घेऊन आलेलो आहे आम्ही. हा बघा, त्याला मी सोडणारच नाही. जिवंत कापलं त्याला मी. तर गौरव मोरे आता माफी मागतात. तर त्यांची माफी आपण मावा समजून गोड मानावी. गौरव मोरे पाय पडतात. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. मी ताईंची माफी मागतो. मी तुम्हाला काय बोललो असेल तर चुकून माझ्याकडून झालं. मी काय मुद्दाम केलं नाही. मी ताईची माफी मागतो, याची माफी मागतो, त्याची मागतो, ह्याची पण मागतो. मर घे सगळ्यांची माफी मागतो. मला माफ करा. तर मित्रांनो, यांनी जशी चूक केली तशी तुम्ही करू नका. आम्ही शांतता प्रिय आहोत, पण जर तुम्ही आमच्या शेपटीवर पाय ठेवलात तर आम्ही डसायला मागे पुढे बघणार नाही. जय 120-300. ए चला रे. क्या बात है, क्या बात. कहर परफॉर्मन्स यार, कौतुक करावं इतकं कमी. वा. हा सर सिक्साई सुसाट परफॉर्मन्स होता. गौरव, ह्या स्किटमध्ये तुला मार खायचा होता. तू जसा मार खाल्लास तसा खाल्ला नसतास तर या परफॉर्मन्सची मजाच आली नसती गौरव. सो वी लव्ह यू, वी आर प्राऊड ऑफ यू. आणि आम्ही सतत म्हणतो की मार खातोस तेव्हा बरं वाटतं. नाही बरं वाटत, पण तू ते बरं वाटायला लावतोस तुझ्या एक्सप्रेशन्स आणि तुझ्या रिॲक्शन्समुळे गौरव. गॉड ब्लेस यू. खूप मस्त. वनिता, संघटनेची एकदम अध्यक्षा शोभलीस. मस्त बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी सगळंच खूप छान होतं. दोघांचंही बेअरिंग अप्रतिम होतं, विराज आणि दत्तू. ओंकार, तू वोल्कॅनो आहेस, MHJचा वोल्कॅनो. तू जेव्हा येतोस, तू जेव्हा अवतरतोस तेव्हा दुसरं कोणी काहीच करू शकत नाही तुला बघण्यापलीकडे. आणि आम्हीही आज तेच केलं. आउटस्टँडिंग. तुम्ही 5ही जण फार धुमाकूळ घातलात आणि प्रत्येक रोलला प्रत्येक तोच माणूस पाहिजे असं वाटलं. पुन्हा एकदा मस्त. प्रसादा फार सुंदर. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की अमोल पाटील नावाच्या प्लॅस्टिकमध्ये किंवा कागदामध्ये मोटे नावाच्या आणि गोस्वामी नावाच्या 2 पानवाल्यांनी थोडीशी दत्तूची काळी सल्ली, विराची थोडी हरीपत्ती, ओमकारचा थोडा गुलकंद, गौरवची थोडी पिली सुपारी आणि वनिताची पक्की सुपारी असा घेऊन एक मस्त घोटून हा अप्रतिम मावा आपल्यासमोर सादर केला. वा, मजा होती. खूप एनर्जी होती या स्किटमध्ये, प्रचंड एनर्जी होती आणि ती एनर्जी ओमकार आणि गौरव तुम्ही अफाट कॅरी केली. मजा आली. वंडरफुल. मंडळी, आज इथे साजरा केला जाणार आहे एका शिक्षकाचा वाढदिवस आणि तो साजरा करणार आहे त्याच शिक्षकाचा माजी विद्यार्थी. हा हृदयद्रावक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गुरुजी, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे गुरुजी. हॅपी बर्थडे. धन्यवाद धन्यवाद. बेटा तुझं काय रे नाव? गुरुजी मी फातर फेकर. हो, तू काय झालायस? मी डॉक्टर झालोय. अरे चा. गुरुजी तुम्हाला अरे वा असं म्हणायचंय का? नाही नाही, अरे चाच म्हणायचं होतं मला.
नाही म्हणजे अजूनही चमत्कार होतात तर बरं. आणि तू मागे उभे राहून पुढे पुढे काय करतोयस? तू काय झालायस? गुरुजी मी आता वकील आहे. अरे वा, म्हणूनच पुढे पुढे ते वाजव. शाबास. तू रे, तू काय झालायस? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे गुरुजी. बर. आणि बेटा तू ग? गुरुजी मी मोऱ्यांची बायको आणि दत्तूची आई. बर. असो बेटा, प्रत्येकाचंच करिअर काय मनासारखं होत नाही का? आणि तू रे, तू काय झालायस? गुरुजी हा कोण? त्याला ओळखलं नाही तुम्ही? कोण आहे हा? हा विकास. विकास शाळेत नाही का लहानपणी मुलींच्या फोटोला मिशा काढायचा, आता मिशा नसलेल्या मुलींचेच फोटो काढतो तो हा गुरुजी. बर बर. बरं चाललंय ना रे? हा? मग काढतोस एखादा फोटो आमचा? या बसा. ओ गुरुजी, कोण आला? कोणी आवाज केला? आईला दत्तू भाई सगळा एकदम क्लास आलाय रे आमचा. आईला भारी आहे. असं काय एकदम अंजन नजरेने वागताय? मला ओळखलं नाही. कोण रे तू? कोण हा रे? अरे अरे खांडेकर. हा? अरे एक मिनिट थांबा. अरे खांडेकर. अरे अरे मस्त खांडेकर. ते शेमड्या खांडेकर म्हणायचो आपण. तो आज तू अजून पण बोलू नको ना शेवडा शेवडा. अजून पण असं बघितला. अरे लय दिवसांनी बघितलं रे तुम्हाला. अरे गुरुजी अजून नाही ओळखला? नाही रे, नाही माझ्या लक्षात येत. गुरुजी 99 10वी नापास नाही काय तुम्ही? अहो एकदा नाही का तुम्ही मला ते वर्गात लिवायचा होता वाक्य प्रचाराचा, आता कशी जळली? मग मी त्या सिद्धेश म्हात्रला शेपटी लावलेली, शेपटीला फटाक्यांची माळ लावलेली आणि मी म्हटलं आता कशी जळली? आठवलं काय? अरे तुला कसा विसरी? नक्की प्रयोगशाळा जाळली होतीस तू. आणि मारून मारून माझी काठी पण तुटली होती. तुला कसा विसरी? थांबा गुरुजींच्या पाया पड. बरं तू काय झालायस? हा, तू आता काय झालायस? काय करतोस? काय रे खांडा? काय रे? काय गुरुजी कसं आहे माहिती आहे? म्हणजे तसा आपला चेहरा कोणी बघितला नाही, पण अख्खा जग ना आपल्याला मीटर भाई नावाने ओळखतं. म्हणजे काय असतं? असा काय एवढा सिरियस झाला लगेच माहोल? खांडेकर तू मीटर भाई आहेस? तू खांडेकर वगैरे झाड्याच बोल रे. तू कुठे सिरियस होता लगेच? नाही खांडेकरच बरं आहे. अरे हे सगळी ना आपल्या गुरुजींची कृपा. गुरुजींनी मला मारून मारून एवढा निबर बनवला ना, आता समोरच्या टीम मधला कोण पण फाईट मारतो ना, बोलतो मीटर भाईला काय लागतच नाही. मी बोलतो गुरुजींची कृपा. एवढंच काय? आपण त्या पोलीस आम्हाला टायर मध्ये घालतात, कुल्यांवर दांडक्याचे फटके देतात, आपण काहीच नाही बोलत. का मी पोलिसांना बोललो? माझ्या कुल्यांची मार खायची क्षमता वाढली आहे गुरुजींमुळे. गुरुजींची कृपा. अरे म्हणजे तू गुंड झालायस? नाही गुरुजी, आपण भाई आहे, मीटर भाई. लोकांमध्ये आपलं दहशतीचं वातावरण आहे. मीटर भाई आपला चिंत्या ना चिंत्या, तो बोलला की गुरुजींचा बर्थडे म्हणून. रे कोण चिंत्या? कोण? अहो गुरुजी चिंत्या, त्याचं नाव काय होतं? चिंतन देशमुख. चिंतन देशमुख. हा, तो 10वीत बोर्डात आला होता. तो 12वीत सुद्धा बोर्डात आला होता. तो आपल्याकडे अकाउंटंट आहे ना, गांजाचा हिशोब ठेवतो. किती किलो गांजा आला, किती किलो गेला. तुझ्याकडे असतो? काल आम्ही रात्री बसलो होतो ना, तर चिंत्या मला बॉम्बिल तळून देत होता. अरे बोर्डात आलेल्या मुलाकडनं तू बॉम्बिल तळून घेतोस? हा म्हणजे आता काय नाही ना त्याच्याकडे बोलावं, ये बाबा. तेव्हा तो बोलला गुरुजीचा हॅपी बर्थडे. म्हटलं जायला पाहिजे. अरे मी गप्पा काय मारत बसलोय दट्टू. अरे आपल्या गुरुजींचा हॅपी बर्थडे, 5 तोफांची सलामी तर झालीच पाहिजे. बाय. अरे हे सगळे गेले. तू बंद कर फटाके नको वाजूस. काहीतरी कान रे, आवाजाचा त्रास होतो मला.
बंद कर तिकडे आणि शांत बसा जरा. कशाला गोंधळ घालता? पोरं गेली अरे, माझी. मला काय एवढा माहिती होता की माझी एवढी भीती वाटेल की डायरेक्ट भीती तोडून जातील लोक. गेले हरकत नाही. गुरुजी मीटर बाय बोले उधर शोले. आपण सेलिब्रेट करणार. तू बोलतो काय यार? केक दे चल लवकर. बाय बाय. गुरुजींचा बर्थडे आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. दे केक दे. हा गुरुजी केक आणलाय स्पेशल तुमच्यासाठी. मी माझ्या हाताने बनवलाय माहिती आहे काय? एकदम भारी आहे बघा केक गुरुजी. बघा एक नंबर. एकदम. काय लिहिलंयस? हॅक्कू बर्थडे रुगुजी. डबल पीचा डबल क्यू लिहिलायस तू. हे शिकवलं हे शिकवलं मी तुला. भाईला मारतो. नाही दत्तू, आपल्या गुरुजी आहेत ते त्यांना नाही. दत्तू काय करतोय तू? काय करतोय दत्तू? काय करतोय तू? भाई त्यांना मारू शकत नाही ना, मग आपण स्वतःला मारून घेतला. माझा बच्चा नाही. कसा आहे गुरुजी, त्यांचा हक्क आहे. त्यांनी बोलला पाहिजे, त्यांनी मारला पाहिजे. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुझा हा सगळा अट्टाहास का? अरे कालच मला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालाय रे. त्यांना जर कळलं की मी तुझ्यासारखे गुंड विद्यार्थी निर्माण केलेत तर माझा पुरस्कार लगेच काढून घेतील रे ते. गुरुजी एका पुरस्काराचा काय घेऊन बसलात? आज आपण पण तुम्हाला पुरस्कार बाय बाय देतो ना. लवकर द्या तुमच्या हॅपी बर्थडे निमित्त हा पुरस्कार माझ्याकडनं सर्वोत्कृष्ट भाईचे गुरुजी. आपल्याकडनं हा पुरस्कार तुम्हाला. असा कुठला पुरस्कार? अरे एवढाच नाही, सगळ्या पोरांनी वेरियात एकदम बॅनरबाजी केली आहे माहितीये का? काय काय की आज गुरुजींचा हॅपी बर्थडे आहे. जीवता श्रद्धा शतमा. परत बोल. त्या असं लिहिलं त्यांनी. जीवता श्रद्धा शतमा. जीवेत शरदः शतम असं आहे ते. नाही ते काय माहितीये, पहिल्याच आहे ना, जीव दे जीव घे ते लक्षात राहत. दुसरी शारदा पण लक्षात राहते. पण ते शतम आहे ना, शतम ते सत्तम लक्षात नाही राहत आपल्या. शतम लक्षात राहील म्हणजे तेवढं लक्षात राहिलं. हे शिकवलं मी. हे शिकवलंय तुला. हे शिकवलं. भाईला परत मारला यांनी. नाही म्हटलं ना. अरे काय चाललंय याच? दत्तू या संपेपर्यंत इथे मच्छरदानी व्हायला तुझ्या. सांभाळ बाबा सांभाळ स्वतः. गुरुजी कुठे बोलत बसलोय? क्या कापाय? हे घ्या गुरुजी कापा. नाही स्वतःच्या हाताने बनव. केक वगैरे कापत गुरुजी कापा हो. असा करू नका. गुरुजींचा बर्थडे होणार आहे. अरे कापा कापा. एक नाही दत्तू बोला हॅपी बर्थडे टू यू. बस 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 एवढाच. नंतर बोर होतं. एवढाच मस्त झालं. ए दत्तू गिफ्ट दे. गुरुजी स्पेशल ना स्वित्झर्लंड वर मागवलं. काय आणलंयस? दाखवतो दत्तू. एकदम भारी गिफ्ट दे. एकदम भारी. गुरुजी हे गिफ्ट माझ्याकडनं तुम्हाला स्पेशल बर्थडे निमित्त. काय हे घ्या. भारी ना. बंदूक आहे? मी नाही हा घोडा आहे. अरे घोडा कसला? बंदूक आहे? अरे गुरुजी ठेवा ना तुम्ही. अरे मला काय कामाची? मी शिक्षक आहे. माझं ऐका ही तुम्ही ठेवा. आता काय माहिती, ऐका पोरांनी ना बाहेर फुल बॅनरबाजी केलाय. मीटर बाईचे गुरुजी म्हणजे आता दुनियेला कळलंय की माझे गुरुजी तुम्ही आहे. समोरच्या गँगवाले कधी पण येऊन टपकावतील म्हणून बोलतोय ठेवा. कसं आहे की आला ना की कोण हे आपला असला पाहिजे प्रोटेक्शनला. आहे ना. थांबा मी पोरांना सांगितलंय का? गौऱ्या एका जीप मध्ये 16 पोरं 2 जीप गुरुजींच्या बाहेर आल्या पाहिजे. फुल प्रोटेक्शन. हत्यारा बित्यारा कळलं काय? नाही ये लवकर घ्या. की आता झालाय. आता सगळ्यांना कळलं की मित्रा भाईचा जीव गुरुजीत आहे म्हणून तुमचा जीव कधी पण घेतील म्हणून आहे. बाकी मला बर्थडे निमित्त खुश करायला जश्न करायला अजून एक सरप्राईज पण ठेवला. नको तुझे सरप्राईज. माझा जीव जायची वेळ आली. नको ना हे नको करू. गुरुजींसमोर मी छछोरगिरी नाही करू शकत. गुरुजींचा बर्थडे त्यांच्याकडे जाऊन नाच.
खांडेकर काय चाललंय? हे शिकवलं हे शिकवलंय मी, हे संस्कार केलेत मी तुमच्यावर. हे बघ खांडेकर, अरे लोकांच्या मनात दहशत निर्माण करणं ना अगदी सोपी गोष्ट आहे, पण आदरयुक्त भीती निर्माण करणं तेवढंच कठीण आहे. जर काय करायचं असेल ना तर ती आदरयुक्त भीती निर्माण कर. आणि माझ्या वाढदिवसाला हे असे धांगड धिंगाणे नाचून आणि केक कापून तुम्ही साजरा करणार नाही. माझा वाढदिवस संत तुकडोजी महाराजांच्या अभंगाने साजरा करूया. तर इकडे या, बस बस इथे बस, आले लगेच बस इथे बस. हां इथे बस. तू पण बस. तुला काय वेगळं सांगायला पाहिजे काय? हे बघा, संत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, या भौतिक गोष्टींमध्ये काहीही ठेवलेलं नाही. खरा जीवनाचा जो आनंद आहे ना तो दुसऱ्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणं आणि रात्री झोपताना तुम्ही शांत झोप लागणं, यातच खरा आनंद आहे. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या मागे म्हणा, राजासजी महाली, राजासजी महाली, महाली. हां, सौख्ये कधी मिळाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भारी आहे, भारी आहे, भारी आहे. घुसलाय या खोपडीत माझ्या. वा 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 वा, खूप छान झाला परफॉर्मन्स, मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतायत. सई एकदम बोले तो मीटर डाऊन परफॉर्मन्स झाला. भावा मस्त होतं. बेरिंग भाईचं फारच छान होतं, संकल्पना छान होती. गुरुजी तुम्हाला बघून मला माझ्या शाळेतल्या गुरुजींची आठवण झाली, ज्यांचं नाव चिदानंद कुलकर्णी असं होतं. आणि त्यांच्यामुळे खरं तर आम्हाला गद्य पद्य या सगळ्या गोष्टींची आवड लागली. ते त्यांचा विषय होता विज्ञान, पण ते येऊन आधी एक कविता ऐकवायच्या आम्हाला. तर तुमच्या निमित्ताने त्यांची आठवण झाली आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद. दत्तू मस्त. चेतनाची एंट्री फार आवडली, सुसाट एंट्री होती आणि मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स, हसलो खूप. थँक्यू. प्रसाद वपूंचं एक फार सुंदर वाक्य आहे, ते मला आठवलं पॅड्या तुझ्याकडे बघितल्यानंतर. वपूंचं वाक्य असं आहे की वय जसजसं वाढत जातं तसतसं माणसानी ज्येष्ठ व्हायला हवं, म्हातारं नाही. कारण म्हातारपण आधार मागतं, ज्येष्ठत्व आधार देतं. किती सुंदर वाक्य. वा. तर मला कायम प्रत्येक शिक्षक, त्याचं कधी वय झालं असं मला वाटतच नाही. तो कायम तरुणच असतो आपल्या मनात, कारण त्याने आपल्या मनावरती आपल्या लहान वयात संस्कार केलेले असतात. प्रत्येक शिक्षकाला दुसरी आई असं आपण म्हणतो, आदराने म्हणतो. सो माझ्या पण शाळेतल्या अनेक अशा उत्तम शिक्षकांची आज या क्षणी मला आठवण आली आणि तुझ्याकडे बघितल्यानंतर माझीही आठवण आली. एवढा नव्हतो मी, पण गुंडच होतो बऱ्यापैकी शाळेत असताना. पण फायनली कुठे ना कुठेतरी शिक्षकांनी केलेले संस्कार कामी येतात, म्हणून आज इथे तुमच्यासमोर बसलो असो. कदाचित पुन्हा एकदा त्या सगळ्या शिक्षकांना मनपूर्वक सलाम करतो. तुमचा परफॉर्मन्स फार मस्त होता तिघांचाही. बॅड्या उत्तम बेरिंग, प्रसाद उत्तम बेरिंग. विषय छान होता, मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याचबरोबर हास्याची ही मात्रा मी आज इथेच थांबवतीये. पण कॉमेडीचा हा बूस्टर डोस घ्यायला आपण भेटतच राहणार आहोत दर आठवड्याला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. हास्य जत्रा.